الذين ينفقون أموالهم بالليل والنهار سرا وعلانية فلهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا فمن جاءه موعظة من ربه فانتهى فله ما سلف وأمره إلى الله ومن عاد فأولئك أصحاب النار هم فيها خالدون يمحق الله الربا ويربي الصدقات والله لا يحب كل كفار أثيم إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأقاموا الصلاة وآتوا الزكاة لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وذروا ما بقي من الربا إن كنتم مؤمنين فإن لم تفعلوا فأذنوا بحرب من الله ورسوله وإن تبتم فلكم رؤوس أموالكم لا تظلمون ولا تظلمون وإن كان ذو عسرة فنظرة إلى ميسرة وأن تصدقوا خير لكم إن كنتم تعلمون واتقوا يوما ترجعون فيه إلى الله ثم توفى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون. जे लोक आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, रात्री आणि दिवसा गुपचूपरित्या किंवा उघडपणे, त्यांच्या पालनकर्त्याजवळ त्यांच्याकरता फार मोठा मोबदला आहे. त्यांना कसलीही भीती राहणार नाही आणि ते कधीही दुःखी होणार नाहीत. जे लोक व्याज खातात ते कियामतीच्या दिवशी अशा प्रकारे उभे राहतील जणू एखाद्याला सैतानानं बिलगून वेडसर बनवलं असावं. हे अशासाठी की त्यांनी मूर्खपणाची बडबड केली होती की व्यापार करणंही तसंच आहे जसं व्याज घेणं, आणि अल्लाहनं खरेदी विक्री अर्थात व्यापार करणं हलाल केलं आणि व्याजाला हराम केलं. तेव्हा ज्याला आता त्याच्या पालनकर्त्यातर्फे ताकीद पोहोचली त्यानं व्याज खाणं सोडून द्यावं. यापूर्वी जे झालं ते झालं आणि याचा फैसला पुढे अल्लाहच्या अखत्यारीत आहे. आणि असं असतानाही जो कोणी व्याज खाईल तर असे लोक आगीत पडतील आणि सदा सर्वदा तिच्यात राहतील. व्याजाला अल्लाह बरकत देत नाही आणि सदका म्हणजे दानात खूप बरकत देतो. कोणत्याही दुराचारी आज्ञाभंग करणाऱ्याला अल्लाह पसंत करत नाही. ज्या लोकांनी ईमान राखलं आणि सत्कर्म केली, नमाज कायम राखली आणि जकात दिली, त्यांच्याकरता त्यांच्या पालनकर्त्याजवळ मोठा मोबदला आहे. ना त्यांना भीती आहे ना ते दुःखी होतील. हे ईमानधारकांनो, अल्लाहचं भय राखा आणि जे काही व्याज बाकी आहे ते सोडून द्या जर तुम्ही ईमानधारक असाल. मग जर तुम्ही असं करत नाही तर अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांतर्फे युद्धाचे ऐलान ऐका, आणि जर व्याज खाण्यापासून तौबा करत असाल तर तुमचं मुद्दल अर्थात तुमच्या मूळ रकमा तुम्हाला मिळतील. तुम्ही कुणावरही जुलूम अत्याचार करू नका आणि तुमच्यावरही जुलूम अत्याचार केला जाणार नाही. आणि जर कोणी तंगी अडचणीत असेल तर चांगल्या स्थितीत येईपर्यंत त्याला सूट दिली पाहिजे. आणि जर कर्ज माफ कराल तर तुमच्याकरता अधिक चांगलं ठरेल जर तुम्ही समज राखत असाल. त्या दिवसाचं भय राखा जेव्हा अल्लाहच्या जवळ परतवले जाल. मग तिथे प्रत्येक माणसानं जे काही त्यानं कमावलं असेल पुरेपूर मिळेल आणि जुलूम अत्याचार कोणावरही केला जाणार नाही.